दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील ABB सर्कल जवळ नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन पार पडलं। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तसेच खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे आणि आमदार सुहास कांदे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, डॉक्टर राहुल आहेर, मंगेश चव्हाण, दिलीप बनकर, सीमा हिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ही इमारत सर्वात सुंदर असून इथून सर्वसामान्यांसाठी चांगला आणि गतिमान कारभार होईल। ऊर्जा सक्षम बांधकाम, सोलर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नैसर्गिक प्रकाश, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह, आधुनिक सभागृह आणि कॉन्फरन्स हॉल अशा सुविधा असलेली ही इमारत शाश्वत विकासाचं उत्तम उदाहरण ठरते। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सभापती, सदस्य, जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुख्य कार्यक्रम पलीकडे आहे आणि तिथेही लोक वाट पाहत असल्यामुळे मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। मी नाशिक जिल्हा परिषदेला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो की एक अतिशय सुंदर आणि कदाचित महाराष्ट्रातली सर्वात मोठी इमारत ही नाशिक जिल्हा परिषदेला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आम्ही आता त्याचं अवलोकन केलं, अतिशय चांगलं डिझाईन आहे, कन्स्ट्रक्शन देखील चांगलं झालेलं आहे। कधी गरज पडली दादा भुसे तर काही काळाकरता मंत्रालय शिफ्ट करता येईल आपल्याला या ठिकाणी, कधी गरज पडणार नाही पण म्हणजे आहे, सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमचे सर्व मंत्री महोदय ज्यांनी ही इमारत बांधण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। याचे आर्किटेक्ट, कंत्राटदार, कर्मचारी, मजूर, ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभागिता दिली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढीच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ही बिल्डिंग सुंदर झालेली आहे तसाच आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार देखील सुंदर होईल आणि आपण जनसामान्यांकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। हे जे आपले ओंकार पवार आहेत तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिकच्या विकास प्रवासातलं हे एक महत्त्वाचं आणि अभिमानास्पद पाऊल आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।